तर हॅलो मित्रांनो, आपल्या चॅनलवरती 600 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. सगळ्यांचा अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो, मी एक ई कॉमर्स बिझनेस सुरू करत आहे. त्या रिलेटेड व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड करत आहे. ई कॉमर्स बद्दल तुम्हाला पण जर काही शिकायचं असेल, ई कॉमर्स बिझनेस तुम्हाला करायचा असेल, तर मी पण सगळं काही झिरो पासून शिकून सुरुवात करत आहे. तर मी रिसर्च करण्यासाठी वेळ देत आहे. तर तुम्ही फक्त माझा व्हिडिओ बघितला तर माझं रिसर्च हे तुमच्या पण कामाला मदत होऊ शकतो. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच प्रेम राहू द्या. लवकरच आपले 1000 सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रोडक्ट रिसर्च कसं करायचं. आपण ई कॉमर्स बिझनेस सुरुवात करायचा विचार तर केलेला आहे किंवा आपण ठाम निर्णय घेतलेला आहे ई कॉमर्स बिझनेस आपल्याला सुरू करायचंच आहे. ई कॉमर्स बिझनेस करण्यासाठी आपल्याकडे बरेच पर्याप्त असं ऑप्शन सुद्धा आहेत, प्लॅटफॉर्म आहेत. उदाहरणार्थ फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, मिशो, या सगळ्या प्लॅटफॉर्मवरती आपण सेल करू शकतो. आणि या सगळ्या गोष्टीसाठी लागणारे जे मिनिमम डॉक्युमेंट आहेत, जीएसटी आणि बँक अकाउंट, एक सेव्हिंग अकाउंट, तर इतकंच. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्याकडे असलं पाहिजे एक युनिक प्रोडक्ट. तर मित्रांनो, युनिक प्रोडक्ट कसं शोधायचं, काय करायचं, या गोष्टीबद्दल मी मागील काही 15 ते 20 दिवस झाले याबद्दल रिसर्च करत आहे की युनिक प्रोडक्ट कसं रिसर्च करायचं. आपण एकतर मिडल क्लास लोक असतो आणि आपण जर सुरुवात केली त्यामध्ये सुरुवातीलाच आपल्याला लॉस यायला नको, किंवा आपण एखादा असा प्रोडक्ट निवडलं की त्या प्रोडक्ट आपलं ट्रान्सपोर्टमध्येच डॅमेज होऊ शकतो आणि त्याच्यामुळे आपला लॉस होऊ शकतो, कस्टमरला डॅमेज प्रोडक्ट मिळू शकतो आणि कस्टमर ते रिटर्न सुद्धा करू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला अप अँड डाऊन दोन्ही साईडचे डिलिव्हरी चार्जेस जातो, त्यामुळे आपलं टोटली लॉस होतो आणि प्रोडक्ट सुद्धा आपला डॅमेज होऊन जातो. त्याच्यामुळे आपण आपला बिझनेस मायनसमध्ये जातो. सगळ्यात महत्त्वाचं, सुरुवातीला आपण एक असं प्रोडक्ट निवडायचं की ते प्रोडक्ट कस्टमरला पसंत नाही आलं तरी चालेल, ते रिटर्न आलं तरी चालेल, पण ते ट्रान्सपोर्टमध्ये डॅमेज होऊ नये आणि कमीत कमी कस्टमरपर्यंत पोचेपर्यंत तरी व्यवस्थित असलं पाहिजे. उदाहरणार्थ आपण एखादं काचेचं कप किंवा एखादं सेरामिक मग आपलं प्रोडक्ट निवडलं आणि ते प्रोडक्ट आपण सुरुवातीलाच असं निवडलं, सुरुवातीला आपल्याकडे एवढं पर्याप्त पॅकेजिंगचं मटेरियल किंवा पॅकेजिंगमध्ये एवढं खर्च आपण करू शकत नाही. तर अशामध्ये काय होतं की ते प्रोडक्ट तुम्ही फुलफिलमेंट करून ज्यावेळी डिलिव्हरी बॉयला देता, डिलिव्हरी बॉय ज्यावेळी ट्रान्सपोर्टमध्ये देतो, ज्यावेळी ट्रान्सपोर्टमध्ये जाता जाता कस्टमरपर्यंत पोहोचायच्या आधीच ते प्रोडक्ट डॅमेज होऊन जातो. आणि थोडक्यात काय, मग कस्टमर डॅमेज झाल्यामुळे प्रोडक्ट ते रिटर्न करतो आणि ते रिटर्न झालं की आपले डिलिव्हरी चार्जेस एक साईडचा आणि परत यायचं दोन्ही साईडचा डिलिव्हरी चार्जेस लागतो काही प्लॅटफॉर्मवरती, त्याच्यामुळे आणि हे दोन्ही चार्जेस लॉस होतो आणि बिझनेस नाही झाल्यामुळे ते प्रोडक्ट सुद्धा लॉस होतो. तर अशा प्रकारे होऊ नये, त्यामुळे आपल्याला असं प्रोडक्ट शोधायचं आहे जे ट्रान्सपोर्टमध्ये डॅमेज होऊ नये. तर असे प्रोडक्ट कोणते, तर असं कोणत्याही प्रोडक्टचं नाव नाही की सिंगल प्रोडक्टचं नाव नाही की हा प्रोडक्ट आहे किंवा ते प्रोडक्ट आहे. अशा प्रकारचे बरेच प्रोडक्ट आहेत. काही प्रोडक्ट सोडले की बरेच असे प्रोडक्ट आहेत जे प्रोडक्ट आपण निवडू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सुरुवातीला या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे प्रोडक्ट निवडताना की प्रोडक्टचं जे आपण जे खरेदी करतो, म्हणजे आपण होलसेल रेट जे आहे ते 80 रुपयाच्या आतमध्ये, 60 रुपयाच्या आतमध्ये, म्हणजे मिनिमम 40 ते 80 रुपयाच्या दरम्यान असलं पाहिजे, जेणेकरून आपण ते 150, 180 म्हणजे 150-200च्या रेंजमध्ये आपण त्याला सेल करू शकतो आणि त्याच्यामध्ये आपण एखादा छोटासा मार्जिन आपल्यासाठी प्रॉफिट करू शकतो. जर आपण सुरुवातीलाच असं एक पर्चेसिंग प्रोडक्ट जे आपण होलसेलमध्येच खरेदी करण्यासाठी 500 ते 1000 रुपये लागले, तर त्याला तुम्ही विकण्यासाठी त्याचे जे कॉस्ट लागणार आहे, ज्याचे जे पॅकेजिंग खर्च लागणार आहे, मग त्यामुळे तुमचं जे सेलिंग रेट आहे ते खूपच जास्त वाढणार आहे आणि सुरुवातीलाच एवढं जास्त इन्व्हेस्टमेंट त्या इन्व्हेंटरीमध्ये होऊन जातो. त्याच्यामुळे आपण सुरुवातीला छोट्या अमाऊंटची इन्व्हेंटरी शोधायचे, जेणेकरून आपल्याला कमी पैशामध्ये जास्त प्रोडक्ट येतील आणि आपलं इन्व्हेंटरी थोडंसं भरून येईल. नंतर तुम्ही तुमचा व्यवसाय कसं वाढेल त्याचा अंदाज घेऊन तुम्ही तुमचं प्रोडक्टमध्ये तुमचं इन्व्हेंटरी इन्क्रीज करू शकता. तर मित्रांनो, असं प्रोडक्ट कोणते आहेत, तर मी तुम्हाला काही प्रोडक्ट सांगतो जे मी रिसर्च करत आहे. अद्याप मी कुठलाही प्रोडक्ट चॉईस केलेलं नाहीये, अजून मी कोणत्याही प्रोडक्टवरती ठाम नाहीये, पण रिसर्च चालू आहे. कारण हे आहे की थोडंफार रिसर्च करण्यामागचं कारण असा सुद्धा असतो, ज्यावेळी तुम्ही 1-2 प्रोडक्ट किंवा एक कॅटेगरी घेऊन चालता, त्या दरम्यान तुम्हाला ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन घेऊन चालणं खूपच महत्त्वाचं असतं. तुम्हाला एक स्वतःचं ब्रँड नेम घेऊन प्रोडक्ट मार्केटमध्ये उतरला की तुम्हाला कॉम्पिटिशन
होणार नाही आणि तुमच्या प्रोडक्टला कोणी मॅपिंग करणार नाही. आणि हे प्रोडक्ट मॅपिंग वगैरे हे काय असतं मी येणाऱ्या प्रत्येक पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहे सगळ्या गोष्टीचा. त्यासाठी तुम्हाला ई कॉमर्समध्ये कोणत्या गोष्टीचं माहिती हवं आहे ते तुम्ही मला कमेंट करू शकता. मी तसे त्या रिलेटेड सेपरेटली आपल्या मराठीमधून तुम्हाला व्यवस्थित डिस्क्राईब करून मी तुम्हाला व्हिडिओ बनवेन. तर मित्रांनो, सुरुवातीला जर तुम्ही एक कॅटेगरी निवडला आणि त्या कॅटेगरी निवडून त्या कॅटेगरी रिलेटेड तुम्ही एक ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन केला तर तुम्हाला त्या ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनसाठीच तुम्हाला काही खर्च करावे लागते. 5, 6, 7 हजार 8 हजार ते पैसे खर्च केल्यानंतर ना त्या ट्रेडमार्कला घेऊन आपल्याला त्याच्याच कॅटेगरीमध्ये बिझनेस करायचा असतो. थोड्या दिवसानंतर तुम्हाला वाटलं नाही हे प्रोडक्ट आपल्याला परवडत नाही, आपण दुसऱ्या प्रोडक्टवरती शिफ्ट होत आहोत असं तुम्हाला वाटलं आणि ते प्रोडक्ट जर वेगळ्या कॅटेगरीचा असला, म्हणजे उदाहरणार्थ समजा तुम्ही एक होम अँड किचन रिलेटेड एक तुम्ही घेतला ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन. तुम्ही एखादा टिफिन डबा किंवा एखादा किचन मधला कोणताही एक कटलरी क्रॉकरीचा ट्रेडमार्क तुम्ही घेतला, तर तुम्हाला नंतर वाटेल की नाही आपल्याला इलेक्ट्रॉनिक वस्तू जरा जास्त बेटर वाटतात, इलेक्ट्रॉनिक वस्तू जसं टॉर्च झाले किंवा अजून काही गोष्टी, तर तुम्हाला वाटतं ते आपल्यासाठी बेस्ट आहे. मग त्यावेळी काय होतं की तुम्ही जे ट्रेडमार्क घेतलेले असतात ज्या कॅटेगरीमध्ये त्या कॅटेगरी वेस्ट जातो. म्हणजे तुम्हाला ज्यावेळी तुम्ही नवीन शिफ्ट करायचा असतो दुसऱ्या प्रोडक्टवरती, त्या प्रोडक्टमध्ये त्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला वेगळं जे ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागेल. त्याच्यामुळे तुमचं ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनमध्ये पैसा वेस्ट जातो. त्याच्यामुळे थोडंसं प्रोडक्ट रिसर्चमध्ये वेळ द्या. याचा फायदा असा होईल की तुम्ही त्या प्रोडक्टमध्ये जास्त दिवस काम करू शकता. एकच ट्रेडमार्कमध्ये तुम्हाला जास्त अनुभव येईल. तुम्हाला त्या प्रोडक्टमध्ये मॅक्सिमम प्रोडक्ट कसं मिळवता येईल त्या कॅटेगरीमध्ये याचं तुम्हाला नॉलेज येईल आणि आहे त्या प्रोडक्टमध्ये थोडंसं प्रॉफिट कसं कमवायचं याचा सुद्धा तुम्हाला एक मोठी अंदाज येऊन जाईल. त्याच्यामुळे प्रोडक्ट रिसर्चमध्ये थोडंसं वेळ लावा, प्रोडक्ट रिसर्च करा आणि असे प्रोडक्ट निवडा की जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये थोडंफार कॅटेगरी चेंज न करता त्याच कॅटेगरीमध्ये तुम्हाला फक्त प्रोडक्ट शिफ्ट झालं तरी चालतील, कारण तुम्हाला कॅटेगरी वाईज ट्रेडमार्क घेतलेला असता. एकच ट्रेडमार्कवरती तुम्हाला मल्टिपल प्रोडक्टमध्ये काम करता येईल आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला मल्टिपल प्रोडक्ट वाटतात तुम्हाला की याच्यामध्ये भरपूर ऑप्शन तुमच्यासाठी आहात, तसेच कॅटेगरी निवडा. कारण कॅटेगरी जर तुम्ही चेंज केला तर तुम्हाला ऑब्व्हियसली ट्रेडमार्क बदलावं लागेल. मग ट्रेडमार्क बदलला की त्यात तुम्हाला अजून 10,000 रुपये एक्स्ट्रा पैसा खर्च करावा लागेल. मित्रांनो, हे मी यासाठी सांगत आहे की 5,000, 10,000, 1,000 सुद्धा सुरुवातीला या व्यवसायामध्ये येण्यासाठी खूपच महत्वाचा असतो. हे पैसे वेस्ट होऊ नये. त्याच्यामुळे या संदर्भामध्ये मी जे करतोय रिसर्च आणि मी जे काम करतोय त्या कामामधून मला या गोष्टीचा थोडाफार असा अंदाज आला म्हणून मी ह्या गोष्टी तुम्हाला सांगतोय. बाकीचं तुमचं बजेटनुसार तुम्ही तुमच्या प्रोडक्ट आणि तुमच्या कॅटेगरी तुम्ही शिफ्ट करू शकता. ॲट अ टाइम तुम्ही 2-3 कॅटेगरी सुद्धा घेऊन जाऊ शकता. ते सगळं काही तुमच्या बजेटवरती आहे. मी एक मिडल क्लास एकदम अगदी 0 पासून सुरुवात करत आहे, त्यांचं बजेट खूपच लो आहे, अशा भावांना सुद्धा ह्या गोष्टी माहीत व्हायला पाहिजे या अनुसरून हा व्हिडिओ बनवत आहे. तर मित्रांनो, मी काही प्रोडक्ट असं निवडलेलं आहे जे प्रोडक्ट ट्रान्सपोर्टमध्ये अजिबात लॉस होणार नाही आणि तुम्हाला ते प्रोडक्ट जे आहेत अगदी 30-40 म्हणजे 25 ते 40 रुपयाच्या दरम्यानच ते प्रोडक्ट आहेत आणि ते प्रोडक्ट तुम्ही ऑनलाईनमध्ये 250 ते 300 रुपयेपर्यंत त्याला सेल करू शकता आणि त्याला डिमांड पण खूप आहे. त्या गोष्टी काही खराब होत नाहीत, त्या गोष्टी काही वेस्टेज होत नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या प्रोडक्ट ठेवण्यासाठी तुम्हाला जास्त जागा लागणार नाही आणि ते प्रोडक्ट तुम्हाला पॅकिंग करून ट्रान्सपोर्ट करता ज्यावेळी तुम्ही फुलफिल करून ज्यावेळी पाठवता ते पॅकिंगसाठी सुद्धा तुम्हाला जास्त काही मोठं बॉक्स लागणार नाही. अगदी छोट्याशा बॉक्समध्ये ते प्रोडक्ट येऊन जातो. अगदी 30 रुपयेपासून 25 रुपयेपर्यंत त्याची खरेदी रेट आहे आणि त्याचे तुम्ही 250 ते 300 रुपयेपर्यंत त्याला सेल करू शकता. असं प्रोडक्ट मी काही रिसर्च केलेलं आहे. तशा प्रोडक्टचं लिस्ट तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच देणार आहे. तर पुढच्या व्हिडिओचं वाट बघा मित्रांनो, कारण तुम्ही जेवढं मला वेळ द्याल तेवढ्या वेळेमध्ये तुम्हाला मी अजून जास्त रिसर्च करून तुम्हाला अगदी योग्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो. कारण या सगळ्या गोष्टी करण्यासाठी खूपच रिसर्च करावा लागतो, खूपच मेहनत करावं लागतो, खूपच शांत डोक्याने काम करावं लागतो. तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायचं नाही, तुम्हाला फक्त माझा व्हिडिओ बघायचा आहे. माझा व्हिडिओ बघून तुम्हाला मोठा अंदाज येईल, त्यानंतर तुम्ही तुमचं डोकं लावू शकता. तर मित्रांनो, अशा गोष्टी शिकण्यासाठी कृपया चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ थोडा जरी तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा आणि एक छोटासा कमेंट करा. तुम्हाला कोणता टॉपिकचा व्हिडिओ पाहिजे त्या टॉपिकबद्दल एक छोटासा कमेंट करा.
व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लगेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक युनिक प्रोडक्ट सोबत. तोपर्यंत टाटा बाय बाय.